असं पपई झाड तुम्हाला दाखवतो आम्ही. आता आम्ही चाललोय घासाकडे. तुम्हाला दिसत असून पुढं घास आहे. तर मी आज नवीनच ब्लॉग सुरू केला होता खूप दिवसातून. आज माझी मावशी म्हणली चला मी ब्लॉग करायला शिकवते. मी शिकव मला. तर मी एक व्हिडिओ पाठवलाय तुम्हाला. हे बघा तुम्ही बघू शकता. मी आलोय आता घासाकडे. आणि त्या घासात हे वांग्याच झाड एक आहे. असं वांग्याच झाड आहे. आणि हे मिरच्या हे बघा किती भारी भारी मिरच्या, स्पायसी. आणि हे बघा आता तुम्हाला आम्ही आमचं घर दाखवतो. तर मित्रांनो आता मी आलोय घराजवळ. तुम्हाला आमचं रामफळ झाड दाखवतो. आणि आमची आई साहेब पण दाखवतो. आता हे बघा किती भारी भारी रामफळ आले त्याला. पण ह्या दिवसात हे रामफळ खायजोगे नसतात, ते पावसाळ्यात असतात. हे बघा हे सीताफळाचं झाड. आणि हे आमचे आंब्याचं झाड. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे आमचं पेरूचं झाड आहे मित्रांनो. आणि हे आंब्याचं झाड माझ्या आजोबांनी लहानपणी लावलेले, आता एवढे मोठे झालेत. आणि आता तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला हे बघा आमच्या कडीपत्त्याचं झाड. आणि हे तर आम्ही लहानपणी जग खेळायचं. आता मी इथं मका लावली. हे चिक्कूचं झाड. हे नारळ. आमच्या इथं टोटल 7 नारळ आहेत. हे आमचा बोर. हा बोर आहे आमचा. आणि हे कोंबड्यांची जाळी. हे आमची ढबरी म्हैस. हे आता तुमच्या शाळेच्या गोठ्यात दाखवतो आम्ही. शाळेच्या गोठ्यात हे बघू शकता 2 भाऊ बहीण. अजून हे शेळी. हिला पण एक भाऊ आहे. तर तुम्हाला आता हे आले 2 भाऊ बहीण. आता माझी आई दाखवतो तुम्हाला. बघा मी घरात चाललोय मी आता हे बघा माझी आई. मी आईला हाय करा शिकवलं.